अभिषेकः ते ताट बुद्धिंकडे देते खाचं नामन ओम मा यजमानो हो अभिषेकम कुर्यात हात जोडून बजायचं देवहु शांतिरंतरिक्षं शांती पृथिवी शांतिरापः शांतिरोखतयः शांतिः वनस्पतयः शांतिर्विश्वे देवाः शांतिर्ब्रह्म शांतिः सर्वगुण शांतिः शांतिरेव शांतिः सामा शांतिरेधि जतो जतः समीयस 8 आहे ना याला ब्रह्मादी अष्टमंडल असं म्हणतात. या अष्टमंडलाची स्थापना करायची. आपली जी शांतिकेच्या ह्या देवता आहेत, हे आसन आहे देवतेचं आपल्या, कळलं का? त्या आसनाची स्थापना करायची. मग आपल्याला त्याच्यावर कळशी ठेवायची. तांदूळाने भरलेलं तामण तुम्हाला दिलं जाईल ते ठेवायचंय. नंतर मी इकडून तुम्हाला प्रतिमा देणार आहे. त्या प्रतिमा तुम्हाला अभिषेकाला त्याला पूजन देणार आहे. त्याचा आपल्याला अभिषेक पूजन करायचं आहे. त्यांना पुसून वर ठेवायचं आहे. त्यांना आपण आणलेले फुलं हार अर्पण करायचे, धूपदीप दाखवायचा आहे आणि पेढ्यांचा नैवेद्य दाखवून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. कळलं? तर आता गुरुजी सांगतील त्या ठिकाणी एक फुल वाहन हे घ्या ना. ओम भूर्भुवः स्वाहा पूर्वे इंद्राय नमः आवायामि स्थापयामि पूजयामि भूर्भुवः स्वाहा अग्नेयाम अग्नये नमः आवायामि स्थापयामि भूर्भुवः पूजयामि स्वाहा दक्षिणे यमाय नमः आवायामि स्थापयामि भूर्भुवः स्वाहा नैऋत्यायाम निरुतये नमः आवायामि स्थापयामि भूर्भुवः स्वाहा प्रतीच्यायाम वरुणाय नमः आवायामि स्थापयामि भूर्भुवः स्वाहा वायव्य दिशायाम वायवे नमः आवायामि स्थापयामि भूर्भुवः स्वाहा उत्तरे कुबेराय नमः आवायामि स्थापयामि भूर्भुवः स्वाहा ईशानाम ईश्वराय नमः आवायामि स्थापयामि भूर्भुवः स्वाहा ऋग्वेदाय नमः आवायामि स्थापयामि भूर्भुवः स्वाहा यजुर्वेदाय नमः आवायामि स्थापयामि भूर्भुवः स्वाहा सामवेदाय नमः आवायामि स्थापयामि भूर्भुवः स्वाहा अथर्ववेदाय नमः आवायामि स्थापयामि ब्रह्मादी अष्टमंडल देवताः असं म्हणतात. नंतर त्रिकोणी आकाराचे त्याला मंगळ असं म्हणतात. बाणासारखा आकार आहे त्याला बुध असं म्हणतात. लांब पट्टीचा आकार आहे त्याला गुरु असं म्हणतात. चांदणी सारखा आकार आहे त्याला शुक्र असं म्हणतात. डब्ल्यू किंवा धनुष्य बाणासारखा आकार आहे त्याला शनी महाराज म्हणतात. इकडे सुपासारखा आकार आहे त्याला राहू असं म्हणतात. ध्वजा पताका किंवा झेंड्यासारखा आकार आहे त्याला केतू असं म्हणतात. कळलं? सूर्य आणि शनीच्या मध्ये 5 सुपाऱ्या मांडल्या आहेत बघ आपण. ते याला पंचमहाभूत ज्याला आपण म्हणतो, पृथ्वी आप तेज वायू, तर ते पंचमहाभूत इथे स्थापन करायचे आपल्याला. वर 2 सुपाऱ्या, एक वास्तूची सुपारी आणि एक क्षेत्रपालाची सुपारी आहे. आपण थोड्या वेळापूर्वी 10 दिशांना नमस्कार केला होता. तर पूर्व दिशेला 4 सुपाऱ्या आहेत, पश्चिम दिशेला 4 सुपाऱ्या आहेत, दक्षिणेला एक आणि उत्तरेला एक आहे. कळलं? तर या ठिकाणी एवढ्या नवग्रहांची स्थापना आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यानंतर सर्वात शेवटी शंकराची पिंड काढलेली आहे तांदूळाने, दिसते का? तर मग सर्वात शेवटी शंकराची पिंडाची स्थापना करायची. ज्या ठिकाणी हवन होतं, ज्या ठिकाणी होम होतो, तर त्या ठिकाणी पूजेचा क्रम असा सांगितला आहे की गणपतीपाशी सुरुवात आणि शंकरापाशी समाप्ती. बरोबर आहे ना? सुरुवात आपण कुठून केली होती आणि सर्वात शेवटी कसली पूजा करणार आहे? शंकराची. कळलं का? म्हणून या ठिकाणी शंकराची स्थापना आपल्याला करायची आहे. यांची स्थापना का बरं करायची? आपण केलेल्या कर्माचं फल आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून. कळलं का? तर आता एक एक फुल गुरुजी देतील. आपण मनातल्या मनात ओम नवग्रहाय नमः असा जप चालू ठेवायचा आहे. कळलं? ओम मा भूर्भुवः स्वाहा मध्ये कर्णिकायाम ओम जपाकुसुतंकाय नमः ओम सोमाय नमः स्वाहा ओम धर्मिकर्पसंभूतं विद्युत्कान्ते स्वप्रभं कुमारं शक्तस्तंजो मंगलं प्रणमाम्योम भौमाय नमः ओम भौमा